श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरु नमः, इष्ट देवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थानदेवताय नमः, वास्तुदेवताय नमः, ग्राम देवताय नमः, सर्व देवता नमः, मातृपितृ देवता नमः। ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव। ओम अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आज बुधवार आणि आज बुधवार हा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी, ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे, ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्या सर्वांना आरोग्यदायी आनंदी जीवनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला पाहूया आज बुधवार 14 फेब्रुवारी 2024 दिनविशेष आणि शुभाशुभ मुहूर्त। आज महाग शुद्ध पंचमी आहे, आज रेवती नक्षत्र आहे, आज वसंत पंचमी सुद्धा आहे आणि आज संत तुकाराम महाराज जन्मदिवसही आहे। आज पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा असणार आहे। आज शुभ दिवस आहे। आजचे शुभाशुभ मुहूर्त जाणून घेऊया। सकाळी 7 ते 8:29 पर्यंत लाभदायी वेळ आहे। अमृत वेळ आहे सकाळी 8:29 ते 9:19-20 पर्यंत आणि लाभदायी वेळ आहे दुपारी 5:11 ते 6:37 पर्यंत। दरम्यान राहू काळ आहे 12 ते 31 पर्यंत। राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका। चला पाहूया आजचं राशी भविष्य। पहिली रास आहे मेष। आजचा दिवस आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम असणार आहे। काही धार्मिक कार्यात दानधर्म कराल, विद्वान गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन व आशीर्वाद प्राप्त कराल। आजच्या दिवसाचा सदुपयोग करून घ्या। दुसरी वृषभ। आजच्या दिवशी काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात, त्यामुळे मनस्वास्थ्य असमाधानकारक आहे। मनाविरुद्ध गोष्टी घडल्याने चिडचिड आणि त्रागा संभवतो। तिसरी रास मिथुन। आजच्या दिवशी अति उत्साहात कामे पूर्ण करताना आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। पाळीव प्राण्यांपासून सावध राहा। चौथी कर्क। बऱ्याच दिवसाच्या वेळेनंतर आजच्या दिवशी अनपेक्षित लाभप्राप्ती होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर तुमची इच्छा पूर्ती सुद्धा साध्य होईल, त्यामुळे तुम्ही सुखावून जाल। आपल्या आनंदात इतरांना सहभागी जर करून घेतलं तर तुमचा आनंद अधिक वाढेल। आणि पाचवी रास आहे सिंह। आज पारिवारिक सौख्य लाभेल। आज गृह सजावटीच्या काही वस्तूंची खरेदी संभवते। मालमत्तेसंबंधी काही आज व्यवहार पूर्ण होईल। सहावी आहे कन्या। आजच्या दिवशी अधिक मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील, मात्र आपण उत्साहाने आपली सर्व कामे कर्तव्य पार पाडाल। कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल। सातवी आहे तुळ। आज दाविनेपुढे उत्साह आनंद याचा अनुभव घ्याल। एक नवीन उमेद आशा आकांक्षा आज निर्माण होतील व त्या पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न कराल। आठवी आहे वृश्चिक। आजचा दिवस कर्तृत्व पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे। आज अधिक मेहनत घेऊन आपली कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल असणार। काही महत्त्वाचे व धाडसी निर्णय आज घेऊ शकाल। नववी आहे धनु। आजचा दिवस काहीसा असमाधानकारक जाऊ शकतो। विनाकारण बरगळ आल्यासारखे वाटेल, निराशा उदासीनता जाणवेल, त्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ मनन चिंतन करण्याकडे व्यतीत करा। 10वी मकर। आज पारिवारिक सौख्याचा आनंद घ्याल, मात्र आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण आज ठेवणे गरजेचे आहे। आपल्या बोलण्याने इतरांचे बळे दुखावले जाणार नाहीत, याकडेही लक्ष ठेवून काळजी घेणे गरजेचे आहे। 11 कुंभ। आजच्या दिवशी शांत चित्ताने केवळ हाती घेतलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या। आपल्या कामापासून लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या। नोकरदार मंडळींना कामाचा काहीसा ताण जाणवू शकतो। 12वी मीनरास आहे। आज दाम्पत्य जीवनात समाधान तुम्हाला मिळेल। दोघांमधील संबंध सलोख्याचे आणि सौख्याचे ठेवण्यासाठी स्वतःहून तुम्ही पुढाकार घ्याल। सौख्याची प्राप्ती आज तुम्हाला संभवते। धन्यवाद। मी दर गुरुवारी निःशुल्क योग सद्गुरू दरबार घेतो कोल्हापूर या ठिकाणी। त्या ठिकाणी तुमची जन्मकुंडली किंवा जन्मकुंडली नसेल तर तुमची जन्मतारीख किंवा
सूर्योदय किंवा हस्तरेषा पाहून तुमच्या समस्यामुक्त आनंद जीवनाचा मार्ग तुम्हाला दिला जातो. तेव्हा त्या ठिकाणी या आणि समस्यामुक्त आनंद जीवनाचा महामार्ग घ्या. शुभम भवतो.